मंडळी, पुन्हा एकदा फालतूगिरी करायला इथं येणार आहे कोकणचा चॉकलेट हिरो अर्थात चेंद्रू गानू देवलेकर अर्थात रमेश बेटकर आणि त्याच्यासोबत कॉमेडीचं वेल्डिंग करतायत कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि रत्नागिरीचं रत्न प्रथमेश. हातभरे शेंडीला सुदाम्याला पाहून दे भगवान गाय रवली रानात गेली शोधून झालंय जाम. हातभरे शेंडीला सुदाम्याला पाहून दे भगवान हातभरे शेंडीला सुदाम्याला पाहून दे भगवान. ओळखलं काय? तरी पण ज्यांनी नाही ओळखले नाही त्यांना सांगतो मी चेंद्रू गानू देवलेकर म्हणजे कोकणचा चॉकलेट हिरो. काय झालं चुलीजवळ असा बसलो आणि एका दणक्यात एक सिनेमा आतल्यात रेटून लिहून काढलाय तुझा काजू बॉन्ड माझी आंब्याची फोड. हसू नका संवेदनशील सिनेमा आहे आणि ह्याच्यात मी काम करणार नाही. मुंबईतनं ताट एक पॉवर कपल बोलवलेला आहे ते हिरो हिरोईन म्हणून काम करणार आहेत. मला सांगितलं सकाळच्या एसटीने तो कुठं हलपडले उडार काय व्हावले की काय कुठल्या पर्यामध्ये. ओ देवलेकरांनो आलो आलो राहिला बाय ये बघितलं काय आपलं पार्सल घेऊन आलोय. होय दिसलं का? हो ओळखलं काय आपल्या पिक्चरचं डायरेक्टर आहे. नमस्कार सर. हॅलो सर. आवाज घेऊन आलायस तू? कोण माहितीये? SGD चेंद्रू गानू देवलेकर. चेंद्रू गानू देवलेकर. काय झालं? हे नाव ऐकलं की मला फसल्यासारखं वाटतं. काय तू पण असं काही नाहीये. मला तर आपल्या करिअरची नवीन सुरुवात वाटतेय. सर नमस्कार. नमस्कार बाय. मी चेतना फाल्गुन क्वीन ऑफ 2022. आणि ह्या भाद्रपद मला जोक केली ना त्यांनी. फाल्गुननी भाद्रपद म्हणजे डोका बघा त्या माणसाचा. फाल्गुनवर भाद्रपद बोललेत ते. डोका काय बघा. ऐका त्यांचा जोक कळलाय. तुमचा आवाज फक्त थोडा खाली जास्त लागला का? तुझी नमनाची एनर्जी लागते कमी कर. सर ऐका ना आम्ही खूप एक्साइटेड आहोत सर. होय ना? मी पण भारी सिनेमा करूया. खूप आशा ठेवून आलोय आम्ही. मी फोडणीचा भात ठेवून आलोय घरी. आता जास्त वेळ नको आता आपण डायरेक्ट शूटिंगला सुरुवात करूया. नाही सर शूटिंगला सुरुवात करूया. पण सर तुमची टीम कुठे आहे? म्हणजे दिसत नाही कोण एडीज वगैरे. हो ऍक्च्युली टीम नाही आमची दोघांची टीम. आम्ही दोघंच आहोत. टी आणि एम टीम. मी डिरेक्टर आहे आणि हा कॅमेरामॅन आहे या पिक्चरचा. हा कॅमेरा वाटणं बाहेर जाऊ नको त्याच्यावर ना चांगला माणूस आहे. आणि काय मी गर्दी वापरत नाही. गर्दीत क्रिएटिव्हिटी चेंगारते म्हणून आम्ही दोघंच करतो. सगळं सुटसुटीत आहे. पण सर ही थोडी घाई होते असं नाही का वाटत तुम्हाला? थोडी घाई होते सर. नाही नाही घाई कशा होईल? आपण शूटिंगला सुरुवात करू डायरेक्ट. म्हणजे उद्या 11 वाजता रिलीज करायचा पिक्चर मला. अकरा दिवस तरी पाणी आणणार मी पाणी देत नाही. हो मी पाणी देत नाही. मी फक्त पाणी दाखवतो. माझ्या प्रत्येक फ्रेम मध्ये ना मृगजलाचा भास असतो. मागल्या टायमाला एका फिल्म मध्ये मी नदीवर खेकडं पकडायला पोरं केलेली तेव्हा खालना जो दाखवला होता अँगल पाण्याचं सांगतो. बाय ते मृगजळ ऐकून उठली ती. बाय बाय बरं वाटतं तुला? मी बरी आहे पण 11 वाजता म्हणजे सर आम्हाला स्क्रिप्ट वगैरे द्या ना. म्हणजे आम्ही थोडं वर्किंग करू शकू सर. माझ्या सगळ्या स्क्रिप्टी वाटावर असतात. बघितलं वोट सांगून जीप दाखवली. जोक बघा जोक क्रिएटिव्हिटी बघा. काय माणसाचा डोका आहे. आवाज द्यायला खाली घ्या. आवाज खाली आवाज खाली घ्या. लागतं काय? तुझा प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे? तर नमना जटावी कॅरेक्टर केलं होतं ना सोडत नाही अजून. खाली आहे मी याला काय पण करतो. स्क्रिप्ट वाटावर आहे आणि मी स्क्रिप्ट तुम्हाला सगळी सांगणार नाही. तुम्ही सगळे पचके आहेत. उद्या जाऊन कुठला इंटरव्ह्यू दिला आणि सगळी स्टोरी लीक केली मग उद्या 11 वाजता जेव्हा रिलीज होईल ना त्या गावकऱ्यांबरोबर बघा सगळं काय. तुम्ही 11 बोलू नका. हलवून पडतो का था सारखा? वेगळं पकडलं तिने आतमध्ये. उठा उठा बाय. तू पडला बघा काय. तू काय आकडा धरलायस काय म्हणा? ते काळजी करू नको तर होईल.
हा ऐका ना सर हा. ठीक आहे स्टोरी बिरी नका सांगू हा. निदान मूवीचं नाव काय आहे की आमच्या दोघांच्या कॅरेक्टरची नाव काय आहेत, असं एवढं सांगितलं तरी बरं होईल. पिक्चरचं नाव सोपं आहे. हा. तुझं काजूचं बॉन्ड माझी आंब्याची फोड. हाय, आवडलं ना? आवडलाय. हे आवडलंय नाव तुला हा? नाव आहे बद्दू. आणि तुमच्या कॅरेक्टरची नाव तर लय दिवस घेतले होते विचार काय- करायला. काय? तुझं नाव सुवासिनी आहे. अच्छा सुहास हे लॉजिकल वाटतंय जरा. आवड एकदम घरेलू नाव वाटतंय. हा आणि सर माझं नाव तुझं नाव सुचवायला म्हणजे मी वनवासातच गेलो होतो जवळ असं. असा बसलो आणि वर्ण काहीतरी टालक्यात पडलं तेव्हा तुझं नाव नाव सुचलं. नाव काय सर बॉन्ड्या. हाय हा. मी बॉन्ड हा. सर नाही बघ ना असं. बरोबर नाही वाटत काय? सर मस्त आहे. आवडला ह्याच्यात काय मस्त आहे मस्त नाव आहे. हा, थांब वाव. सर आपण माझं नाव बदलू शकतो का म्हणजे सुहासिनी आहे तसं माझं काय सुहास वगैरे काहीतरी नाही नाही नाही, असं मी करत नाही. मी एकदा स्क्रिप्ट लिहिली की मी पेन मोडतो. हा. त्याच्यानंतर बदल नाही. सर हे थोडं इलॉजिकल वाटतंय सर आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे सर जरा तू मोठा स्टीवन स्पिलबर्ग चल काम कर तिकडे कंपनी. आला मोठा शहाणा. इकडे ना गप ना, ऐक. काय आलं? ते सांगतात ते ऐक ना जरा. त्यांच्या लोकांचं. हे बघ त्यांना बोलू नकोस, आपल्याला इकडनं हकलून देतील, मग फिल्म बोंबलेल ना आपली. प्लीज प्लीज ऐक. ठीक आहे. सर सॉरी सॉरी सर, अरे सांगा ना? तुम्ही सांगा. हा चालेल. सांगा. आता काय करूया आपण जास्त वेळ नको काढूया डायरेक्ट पहिला सीन सुरू करू. हा. डायरेक्ट पहिला scene? कॉस्ट्युम वगैरे सर नॅचरल करायचं सगळं रॉ. आता हल्ली लोकांना रॉ आवडतं नॅचरल. तुझा पहिला सीन कसा आहे माहितीये काय? हा. तू बादली घेऊन येत असतेस हा. हं? कपडे वालवण्यासाठी. बादली ठेवतेस, कपडे घालतेस, झटकायला लागते, वालेट टाकतेस, झटकते वालेट टाकतेस, झटकतेस वालेट टाकतेस. दुसरा करते रुमाल घेतेस, पिलतेस, वालेट टाकायला जाते, तसा रुमाल बाटकन उडतो. मला असा उडत 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 येतो 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 तर ह्याच्या मुस्क्यावर चिकटतो. मुसक्या मुसक्या म्हणजे थोबाडावर. हा. आता चिकटला तू बाजूला करायचं की तुमची दोघांची नजरानजर होते. नजरानजर झाल्यावर तुझं याच्यावर प्रेम जडतं. आणि मग मग तू तिच्या प्रेमात पडलीस ना की पुढचे डायलॉग बोलते सगळे. हा सीन मस्त आहे सर. सर, डायलॉग डायलॉग सगळे बादलीवर लिहिले. हो अंतर वाचून घे. ह काय हे बघ हे बादलीवर सगळे डायलॉग आहेत. काय मी तुला आता सगळे सांगितले ना तर ह्या सगळ्यांना कलर आणि मग नंतर मजा निघून जाईल. हा. म्हणून डायरेक्ट करायचंय. हा. चालेल. चला करूया. करूया बादली घे. बादली घ्या. बादली घे. मी घेताय का सगळे क्लोज घ्या. हो. पोरीचे क्लोज महत्वाचे आहेत. कुठून येऊ हा सर? बाजूला राहिला तरी झालं. हो नाही म्हणजे बाजूला म्हणजे बाजूला आहात. हा चला रेडी आहेस? हा. ऍक्शन. बादली घेऊन ये. ठुमकते हा नाटकत असू दे. हा घामपूस बादलीन पुशील. बादली ठेव. कपडे काढ. पिलून घे. बाय गे खरंच पाणी ठेवला नाही. पिलून बाय गे पिल जोरात पिल. हा झटक टाक तिकडं. टाक लवकर टाक. बस टाक. दुसरा कपडा घे. रुमाल घे. ए क्लोज घे. बन्या क्लोज घेतोस ना. हा घे. पिल. आता झटक आणि उडवता. बने ये. मी हाय मागे. आता तुझ्या हातातून रुमाल उडालाय. इमोशन टाक चेहऱ्यावर. हे कुठले इमोशन? रुमाल उडालाय, बापूस नाही उडालाय तुझा. हा नीट घे. बने पकडतोयस ना. हो. माझा हात अवॉइड कर. करतोय. बोट दाखवशील. नाही. रुमाल पकड. रुमाल दाखव. येऊ दे. घेऊ दे. येऊ दे. हा तुझा तिकडे उडव. हा बघ हा उडवा. ए काय रुमाल गिलणार आहेस? हा घे तोंड. हा घे. जवळ पोचलीस. एक्सप्रेशन होल्ड कर. बघ त्याच्याकडं. हा घे. आता हलू रुमाल काढ. बास. घाबरू नकोस. रोजचा माणूस आहे. घे एक्सप्रेशन दे. आता डायलॉग बोल. हे तू घेतोस ना सगळं. मी घेतोय. हा बोंड्या तू. हो सुहासिनी मी तुझा बोंड्या नाही हो बरोबर नाही वाटत आहे मला होल्ड कर. तू होल्ड कर. कट ते. करू नको. ह्या नावात रोमॅन्टिझमच नाही हो बोंड्या वेगळं नाव घेऊया आपण काहीतरी. तू मोठा. तुझं नाव काय? बदाम. मग बोंड्या काय वाईट आहे? हे काय नाव आहे? बदाम. आता घेऊन देवलेकर चालू आहे. चालू आहे ना. घे कंटिन्यू कर. नाही तर काय बदाम सांगतोय मोठा शहाणा. काजू म्हणून आता करतोय ना. बोलू नको. सोडू काय त्याला सांग. सर बोलू घे बाय. डायलॉग बोल. बोंड्या तू. हा हो सुहासिनी बस. मी तुझा बोंड्या. आज करेक्ट माझा रुमाल तुझ्या चेहऱ्यावर येऊन पडला. इतके दिवस माझा रुमाल उडत होता. मी वेड्यासारखी पळत होते पण रुमालाच्या मागे नेमकं गोंद्या पोंद्या शेंद्या. आज तू भेटलास. मी तुला कधीची शोधत होते बोंड्या. सुहासिनी बोंड्या सुहासिनी बोंड्या सुहासिनी बोंड्या. झाले 10 थर लावून झाले तर थांबा. मी
मेले. थांबा, होल्ड करा, रिएक्शन होल्ड कर बने. हो हा, क्लोज घे. ए लांब ये दोघं लांब व्हा. मिठी मारायची पोझिशन घ्या. हात पसरवा, फडफडावा. हा बने तू क्लोज जा पोरीच्या. हा घे, झूम घे. हा तिला घुसमटव तिला. जरा मागे हो. शेक कर. हा काही सँडविचवर मसाला टाकतोय. नीट घे. हा घे. हा जा जवळ जा. राईट लेफ्ट कर, झूम कर, जा जवळ आणि मिठी मार. बाजूला मारतो काय? मिठी काय मारतो तिला? त्यांनी सांगितले सांगा मिठी मारतो तो. ते बोलले म्हणून मारले. बोलले म्हणजे हिरो कोण आहे? हिरो असतील घरी तुझ्या. आवाज चढवतो काय सांगायला? थांब बद्दू असं काय थोडा होल्ड काय केलं तर लगेच मिठी मारतो. कुठं आलास माहितीये काय? तू थांब. सॉरी तू असं काय करतोय? इकडे मुद्दाम आलोय की नाही, आपलं करिअर महत्वाचं नाहीये का? प्लीज ऐक ना सर. सॉरी तू सॉरी बोललीस ना? नाही तर आता रक्तपात झाला असता इथं. नाही, सर, नाही. मी भडकल्यावर तुला माहित नाही. हो सर मी शांतपणे सांगतोय, हा माणूस मला इथे नकोय. हा माणूस मला इथे नकोय. इथं नको म्हणजे तू थांब. त्यांना माहित, याला सांगा. याला झंडूर समजू नको तू. साधा सुद्धा माणूस नाही तो. दही हंडीला सुपारी मारत होता. आपण दोघं काय करत होतो? रायटर मीटिंगला बसलो होतो. नाही तर काय, कुणी बोलवलं नाही आपल्याला. अस्तित्वाची लढाई लढतोय ना अजून. हो सर, बद्दू कोणतरी मोठा माणूस बोलून गेलाय. काय? हर शाम के बाद सवय राहता है. आणि रात्री मेलास मग काय करायचं? मला सांगायला करायचं शूट. एक मिनिट सर, ह्याच्या पुढे जे काय आपण करू ते आधी तुम्ही मला सांगा, मग आपण ते करूया. याच्या पुढे आता डान्स करायचा. डान्स ठीक आहे. मग डान्स. जरा थांब. डान्सची जी काय ट्यून असेल, जे काय बोल असतील ते आधी मला सांगा, मग मी काम करेन. तुला कशाला सांगायचं? तू नाचायचंच नाही, हिनं नाचायचंय. अहो मी पिक्चरचा हिरो आहे, मी नाचणार नाही, मग कोण नाचणार आहे? ही एकटी. ती हिरोईन नाचणार आहे, तुला फक्त झोपायचं आहे. झोपायचं? मला पटत नाही हा चेतना हे. झोप ह्याला म्हणजे हे काय माहित आहे? झोप. अरे तू फक्त बघ काय करतोय तुम्ही. असं ग्राउंड तयार केलं ना, ही जे काय खदलवणार आहे ते बघ. काय ते सांगा लवकर, चला पटापट. तू झोपायचं काम कर. झोप. हा बाय. रिलॅक्स. हा बघ बाय. तुला काय करायचंय? हे तुझं प्ले ग्राउंड आहे. कळलं काय? ह्याच्यामध्येच नाचायचं. ही बाउंड्री आहे, ह्याच्या बाहेर जायचं नाही. कळलं काय? आता मी दाखवतो तुला काय करायचं. हे माझा पण शॉट घेऊन ठेव. हो, घेऊन ठेवतो. नंतर रेफरन्सला बरा पडतो रे. अगे ये काय दादा रेडी आहे ना? ए औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया. औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया. एक काम करा, तुम्ही ही स्टेप तरी उलटी करा, नाही तर स्टेप तरी चेंज करा. बरं. अरे काय माणूस हा नट आहे, नाही तर काय? सगळ्या गोष्टींसाठी तयार होत नाही. उलटी करा. एवढे व्हेरिएशन. तुला बोललो शेंदूर घालून ठेवलं, काहीतरी फसतं का? तुम्ही स्टेप चेंज करा. आता काय करता? आता रिवर्स मारतो. हो वेगळी. रेडी आहेस? हा. औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया. औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया. मला नाही शृंगार करायचा आता. बद्दू ऐक ना. मला नाही फिल्म करायचे. ऐक ना. मला कामच नाही करायचं. आपण तू जातोय. चालायला वेळ लागेल. वा. अतिशय इंटरेस्टिंग शूटिंग, इंटरेस्टिंग गाणं आणि स्टेप्स पण. मजा आली. धमाकेदार. सई. खदलवून टाकणारा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. श्रमेश, मला असं वाटतं की या मंचावरती शकीराला जर कॉम्प्लेक्स कोणी देणार असेल डान्समध्ये तर तू आहेस. म्हणजे तुझं ओपनिंग डान्स अशक्य होता. फार मजा आली तुला बघताना. इकडची पण जी काही कोरिओग्राफी होती ती सुद्धा अतर्क्य आणि बेफाम होती. मला फार आवडली. प्रथमेश, खूप रुबाबदार दिसतोयस. बने आज दिन बने. मज्जा आली. छान होता कॅरेक्टर. चेतू, काय फिनेसनी चक्करून पडत होतीस. मजा आली. मस्त. आणि याच बरोबर इथे
कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पण तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.